मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त 0 रुपयात सर्व प्रकारच्या किडींना नियंत्रित करणारे कीटकनाशक ज्याला ब्रह्मास्त्र म्हणतात ते बनवणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, आपली जी 0 बजेट नैसर्गिक शेतीची व्हिडिओ सिरीज आहे त्याच्यामध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. आपण पाठीमागे एक आग्नेयास्त्र कसे बनवावे याचा व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये आपण जे साहित्य वापरलं होतं ते लसूण, मिरची, ठेसा असं साहित्य होतं. तर सध्या बऱ्याच शेतकरी बांधवांचे कमेंट आले की हे सध्या थोडंसं महाग आहे, त्याला खर्च होतोय, तुम्ही असं जैविक कीटकनाशक सांगा जे एकदम 0 रुपयात तयार होईल आणि अतिशय प्रभावी सर्व किडींना नियंत्रित करणारं कीटकनाशक सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम 1 रुपया खर्च न करता अतिशय 0 रुपयामध्ये एकदम प्रभावी कीटकनाशक बनवणार आहोत. याला ब्रह्मास्त्र म्हणतात. तर या कीटकनाशकाला बनवायचे कसं, त्याला वापरायचे कसं, काय काय साहित्य लागते, बनवताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणत्या अवस्थेत मारायला पाहिजे, कोणत्या किडीवर नियंत्रण करतं, कशा पद्धतीनं करतं, या सर्व गोष्टी सखोल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर असेच भविष्यात नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण आता काय करू शेतकरी मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरू करू. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हे ब्रह्मास्त्र बनवण्यासाठी साहित्य काय काय लागते ते महत्त्वाचं आहे, अतिशय बारकाईनं लक्ष देऊन ऐका. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे साहित्य लागणार आहे आपल्याला ते तुम्ही पाहू शकता. तिथं आपण साईडला एक चूल पेटवलेली आहे. अशा पद्धतीची एक चूल पेटून घ्यायची, त्याच्यावर एक पातेलं ठेवायचं. तुम्हाला जितक्या प्रमाणात बनवायचंय त्या हिशोबानं तुम्ही बनवण्यासाठी हे साहित्य त्या हिशोबानं दुप्पट किंवा तिप्पट त्या हिशोबानं तुम्ही करा. तर आता मी इथं सर्वात पहिलं साहित्य म्हणजे आपल्याला 5 लिटर जे गावरान गाईचं गोमूत्र आहे ते लागणार आहे. गोमूत्र जुनं असेल किंवा ताजं बी असेल तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु गाईचं जेवढं असेल तितकं उत्तम असेल गावरान गाईचं, हे ध्यानात ठेवा, विदेशी गाईचं नसावं. त्याच्यानंतर तर दुसरं महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला 2 लिटर पाणी लागेल सुरुवातीला, समजा त्याला उकळून घेण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं तुम्ही माझ्या हातात पाहू शकतात आपल्याला 5 झाडांचा जो पाला आहे तो लागणार आहे आपल्याला हे प्रभावी कीटकनाशक बनवण्यासाठी ब्रह्मास्त्र. त्यातली सर्वात महत्त्वाचं जे झाडाचा पाला आहे तो म्हणजे तुम्ही माझ्या हातात पाहू शकतात लिंब, जे की आता सध्या त्याला लिंबोळ्या बी लागल्यात. तुम्ही लिंबोळ्या बी घेऊ शकतात किंवा लिंबाचा पाला देखील घेऊ शकतात. त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, जे आपल्याला लिंबाचा पाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंय की बऱ्यापैकी प्रमाणामध्ये जी त्याच्यामध्ये जे ॲझरडॅक्टिन नावाचा जो घटक आहे तो एकदम कडू असतो. त्याच्यामुळं जी किडी आपण जर ह्याचा अर्क जर पाण्यामध्ये आपण उकळून घेतला गोमूत्रामध्ये, त्याचा अर्क पूर्ण त्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर जर फवारणी आपण पानावर केली तर पानामध्ये हा कडवटपणा येत असतो. आणि मग ज्यावेळेस कीड त्यावर खाण्यासाठी बसते त्यावेळेस तिला अँटीफिडंट म्हणजे तिला उग्र वास येतो, त्यामुळे ती खाण्यास नकार देते किंवा तिची इच्छा होत नाही खाण्याची. आणि अँटी रिपेलंट म्हणजे ते त्याच्या जवळ जात नाहीत वासामुळे. अशा दोन्ही प्रॉपर्टी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे अशा पद्धतीनं त्या अँटीफिडंट प्रॉपर्टी आणि अँटी रिपेलंट प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपण हे जे इथं लिंबाचा पाला आहे तो लिंबाचा पाला इथं मी 2 किलो घेतलेला आहे. 5 लिटर गोमूत्र घेतलंय, 2 किलो लिंबाचा पाला आहे, 2 लिटर पाणी. तुम्ही जर हे दुप्पट करायचं असेल तर हे सर्व प्रमाण दुप्पट करा, जास्त बनवायचं असेल तर. किंवा मग तुम्ही 2 किलो निंबोळ्या बी घेऊ शकतात. सध्या निंबोळी पण लागलेली आहे. हे एक साहित्य महत्त्वाचं. त्याच्यानंतरचे दुसरे तुम्ही इथं पाहू शकतात आपण झाडाचे जे पानं घेतलेले तर हे सहजरित्या अतिशय 0 रुपयात आपल्याला कुठेही शेतकरी आपण असल्यामुळे आपल्याला कुठेही बांधावर हे ते पाहायला मिळतात. आता हे पेरूच्या झाडाचा जो पाला आहे तो आपल्याला 1 किलो पाला इथं घ्यायचा आहे. आपण 1 किलो पाला घेतलेला आहे पेरूचा. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण तुम्ही इथं पाहू शकतात जे आपलं करंज आहे, त्या करंजचा जो पाला आहे तो बघा तुम्ही. करंजाची ओळख करण्यासाठी अशा पद्धतीनं हे जे करंजाचे पान आहेत हे अशा पद्धतीनं दिसतात. हे बांधावर कुठेही आपल्याला शेतकरी माणसाला उपलब्ध होतात. हे अशा पद्धतीनं करंज तुम्ही घेतलेलं पाहू शकतात. करंजचा पाला घेतलाय आपण 1 किलो पर्यंत. हे अशा पद्धतीनं करंज घेतलंय. त्याच्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे सीताफळ किंवा रामफळ जी की आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध असते, त्या सीताफळ किंवा रामफळीचा पाला आपण 1 किलो घेतलेला आहे जवळपास, तुम्ही पाहू शकतात. आता त्याच्यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे जो पांढरा धोत्रा आहे ते पाहू शकतात. पांढरा धोत्रा आहे. आता हे प्रत्येक जे पाला मी आणलाय ते बॅकग्राऊंडला तुम्हाला जो व्हिडिओ चालतोय तशा पद्धतीनं हे झाडं दिसते. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे तुम्ही याची ओळख करू शकतात. हे पांढरा धोत्रा अशा पद्धतीने दिसतोय. हे पांढरा धोत्र्याचे 1 किलो पानं घेतलेत आपण. अशा पद्धतीनं हे सर्व पाला एकत्रित करायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आता चला ह्याला बनवायला सुरू करू. सगळ्यात पहिल्यांदा एक चूल पेटून घ्यायची, त्याच्यावर एक असं पातेलं ठेवायचे. त्यानंतर त्यात 2 लिटर पाणी टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण गोमूत्र घेतलेलं आहे ते 5 लिटर पर्यंत टाकायचे. गोमूत्राला चांगली उकळी कडक फुटल्याच्या नंतर आपण जो पण पाला आणलाय, मी मागं साहित्य जेवढं सांगितलंय ते सगळं साहित्य पाला एकदम बारीक करून असा पातेल्यात टाकायचा आहे. लाकडी काठीच्या मदतीने व्यवस्थित तो दाबायचा आहे, जेणेकरून तो पूर्णपणे मिक्स होईल. आणि त्याच्यावर एक परत झाकायची. याला जवळपास अर्धा 1 घंटा कमीत कमी आणि 4 उकळ्या तरी फुटावत कमीत कमी, असा मध्यम ह्याच्यावर ते उकळायला ठेवायचे. आता हे आपलं उकळत आहे ना 48 घंटे ह्याला थंड व्हायला ठेवू. तोपर्यंत हे ब्रह्मास्त्र नेमकं काम कसं करते
ते थोडक्यात आपण पाहून घेऊन. हे काय करते, कीटकांची भूक कमी करते. कडुनिंब, सीताफळ, करंज यामधील नैसर्गिक घटक पानावर राहतात, त्यामुळे आळी, मावा, थ्रिप्स यासारखे कीटक पाणी कमी खातात. नंतर कीटकांची वाढ थांबवतं. काही घटक कीटकांच्या हार्मोन सिस्टीमवर परिणाम करतात, यामुळे आळीचे पुढील अवस्थेत रूपांतर होत नाही. त्यानंतर प्रजनन कमी होतं, वाढ खुंटते. तीव्र वासामुळे कीटक दूर राहतात. गोमूत्र आणि कडू पानाचा वास कीटकांना त्रासदायक वाटतो. त्याच्यानंतर अंडी व आळीवर परिणाम. फवारणीमुळे अंडी उबण्याचे प्रमाण कमी होते, लहान आळ्या कमजोर होतात. पानावर संरक्षणात्मक थर तयार होतो. फवारणीनंतर पानावर नैसर्गिक थर तयार होतो, ज्यामुळे कीटकांना पिकावर टिकणे कठीण होत जाते. तर मित्रांनो, आपलं ते आता थंड झाला असं 48 तासानंतर, आपण त्याच्यानंतर त्याला कसं वापरायचं ते पाहूया. आता तुम्ही इथं पाहू शकतात, हे व्यवस्थित आपल्याला सुती कापडानं गाळून घ्यायचंय. पूर्णपणे गाळून घेतल्याच्या नंतर हे जे आपलं प्रभावी कीटकनाशक आहे ब्रह्मास्त्र, हे पूर्णपणे वापरण्यासाठी तयार झालंय. आता याला वापरायचं कसं ते पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघितलं की हे जे ब्रह्मास्त्र होतं, अगदी प्रभावी कीटकनाशक जे आपण म्हणतो, ते आपण बनवलं. आता त्याला व्यवस्थितपणे आपण गाळून घेतलंय. आता जवळपास आपण 5 लिटर गोमूत्र टाकलं होतं. तर तुम्ही इथं पाहू शकता, माझ्यासमोर बकेट आहे, त्यामध्ये मी सुती कापडाने ते व्यवस्थित गाळून घेतलंय. तुम्ही याला प्लास्टिकच्या भरणीत बी गाळून घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. जवळपास 3-3.5 लिटर पर्यंत आपलं ते बनतंय बरं का. त्याच्यानंतर जर 5 लिटर गोमूत्र असेल तर. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या कीटकनाशकाला वापरायचं कसं. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं जे प्रमाण आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यात जर जास्त प्रमाण आपण घेतलं तर यामध्ये गोमूत्र असल्यामुळं काही प्रमाणात म्हणजे झाडावर काही त्याचा दुष्परिणाम बी आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे. 20 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 200 ते 250 ml हे ब्रह्मास्त्र वापरायचे आणि याची पिकावर फवारणी करायची. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ह्याची फवारणीची वेळ देखील अतिशय महत्त्वाची. ज्यावेळेस आपण सकाळी, ज्यावेळेस अतिशय कडक उन्हामध्ये याची आपल्याला शक्यतो फवारणी टाळायची. सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे आहे. आपण सकाळी जो 6 ते 9च्या दरम्यानचा वेळ आहे, ज्यावेळेस की पानाचे जे स्टोमॅटा असतात, म्हणजे जे छिद्र असतात बारीक बारीक, ते खुले असतात, आणि त्यावेळेस जर आपण फवारणी केली तर याचं प्रभावी नियंत्रण आपल्याला पाहायला मिळू शकते 6 ते 9च्या दरम्यान. त्यानंतर ज्यावेळेस वाऱ्याचा वेग अतिशय मंद असतो, जेणेकरून त्यावेळेस आपल्याला याची फवारणी करायची. अशा पद्धतीनं याचा आपल्याला वापर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हे आता मी इथून मागं बी सांगितलं की हे पूर्ण सर्व प्रकारच्या किडींना नियंत्रित करते. परंतु खास करून जे आपले रस शोषक किडी, त्यामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, त्याच्यानंतर थ्रिप्स आहे, यांच्यावर विशेष आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या ज्या आळ्यात, त्या आळीवर सुद्धा नियंत्रण पाहायला मिळते. त्यामध्ये बोंड आळी असेल, शेंगा पोकारणारी, पाने खाणारी आळी, असा आता आपण कापसाची लागवड करू खरीप हंगामासाठी, विशेष करून बोंड आळीवर ह्याचं विशेष रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व प्रकारच्या किडींना हे नियंत्रित करायचं काम करते. हे पूर्णपणे जे ब्रह्मास्त्र आहे ते तुम्ही घरी बनवा. आता सुरुवातीपासून तुम्हाला शेवटपर्यंत सगळं दाखवलं. कुठंही कसल्याही प्रकारचा 1 रुपयाचा देखील खर्च येत नाही. तुम्ही एका सीझनसाठी हे पूर्णपणे बनवून ठेवू शकतात. जर सावलीला व्यवस्थितपणे जर हे ठेवलं ते 3 ते 4 महिन्यापर्यंत टिकतंय. प्लास्टिकच्या भरणीत सावलीला थंड हवेखाली जर ठेवलं तर काय अडचण येत नाही. ते तुम्ही बनवा. तुमचा जो महागड्या रासायनिक औषधावरील जो 2-3 हजाराची सध्या एक फवारणी आपण पाहतो शेतकरी संकटात आहे, त्याला देखील याच्यामध्ये बऱ्यापैकी मदत होऊ शकते. अर्धापेक्षा जास्त तुमचा खर्च कमी होऊ शकतोय. तुम्ही ह्याचं पीक लावल्याच्या नंतर 10-15 दिवसानं ज्यावेळेस कीड एकदम कमी असेल अशा अवस्थेत फवारा, कारण हे जैविक आहे. ज्यावेळेस तुमचा किडीचा खूप जास्त प्रादुर्भाव होईल तेव्हा तुम्ही फवारायला जाताना ते लगेच नियंत्रणात येणार नाही. ज्यावेळेस किडीचा प्रादुर्भाव कमी असेल त्यावेळेस तुम्ही 10-10 दिवसाच्या अंतराने 4 फवारण्या घ्या. 4 फवारण्यामध्ये याचा उत्कृष्ट असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या पैशाची बचत करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यातले व्हिडिओ तुम्हाला सगळे पाहायला मिळतील. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय जवान जय किसान अशी कमेंट करा, जेणेकरून मला इथून पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह येईल. भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन संकल्पनेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. रामकृष्ण.